सदोष सरकारी नोकरी भरतीमधील पेपरफुटीचे सबळ पुरावे देऊन सुद्धा राज्य सरकारने काही प्रतिसाद दिलेला नाही। या उलट सरकारने सदोष तलाठी भरतीचा सदोष निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर केला। राज्यभरातून हजारो विद्यार्थ्यांनी आम आदमी पार्टीकडे साकडे घातले, त्यामुळे आप विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी रस्त्यावर उतरली आहे, असे पनवेल महानगरपालिका अध्यक्षा वैशाली कोळी यांनी सांगितले। आम आदमी पार्टी विद्यार्थ्यांना व आपल्या मागण्यांना समर्थन देणाऱ्या संघटनांना सोबत घेऊन आक्रोश मोर्चा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी संविधानिक मार्गाने सदोष नोकर भरती प्रक्रियेच्या विरोधात राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी करीत आहे, असे वक्तव्य प्रदेश संघटन सचिव डॉक्टर रियाज पठाण यांनी केले आहे। सदर मोर्चामधील आम आदमी पार्टीचे पनवेल तालुक्यातील व रायगड जिल्ह्यातील शेकडो सदस्य तसेच पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी सहभागी झाले होते। पेपरफुटीचा जो सरकारचा निषेध करत आहोत आणि या सरकारचाही, आणि आज काय चाललंय, आज जे चाललंय ते खूप चांगल्या पद्धतीने नाहीये। मिडल क्लास लोकांसाठी खूप वाईट आहे आणि जर ही सुरुवात अशीच राहिली तर मिडल क्लास माणूस तसाच राहणार। त्यांची बोरं 99% लागली तरी सुद्धा ते तसेच होणार, कारण या पेपरफुटीमुळे मोठमोठ्या घराण्यातल्या लोकांची शासकीयमध्ये त्यांची भरती होणार आणि आपल्यासारख्या लोकांची तसेच मालमत्ता राहणार। या सरकारचा निषेध केला जातो। किती काळांतराने हा पेपरफुटीचा कार्यक्रम चालूच आहे, यांचा कोणीही त्याच्यावर आवाज उठवला नाही, कारण या पेपरफुटीमुळे आणि तलाठी भरतीमुळे खूप लोकांचा प्रॉब्लेम चालू झाले आहे आणि लोक ऐकत नाही। कारण ही सरकार जी आहे ती सरकार आपली मनशाही मनमानी करतच राहिली आहे आणि आवाज उठवणाऱ्यांना दंडागिरी आणि चुकीच्या कायद्याने त्यांना अटक करत आहे। त्यामुळे कोणीही त्यांच्या बाजूने घोषणाबाजी करत नाही। जो करत आहे ती आम आदमी पार्टी करत आहे, ती कोणाला घाबरत नाही, ती कायद्याने लढते। त्यामुळे पेपरफुटी कायद्याचा परत एकदा परीक्षा व्हायलाच पाहिजे, कारण हे पेपरफुटी झालेली आहे। त्याबद्दल आम आदमी पार्टीने धरणे आंदोलनाचा कार्यक्रम केलेला आहे। पनवेल महानगरपालिका एरिया पुरता नाही, पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही या धरणे आंदोलनाचा कार्यक्रम घेत आहोत। या राज्य सरकारला आमची विनंती आहे आणि विनंती करून ते ऐकत नसतील तर आम्हाला आज फक्त आम्ही त्यांना निदर्शन करून धरणे आंदोलन करत आहोत। मात्र भविष्यामध्ये आम्हाला उग्र आंदोलन या जनतेसाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, त्याच्यासाठी जबाबदार राज्य सरकारच असेल। आम आदमी पार्टीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर आज पेपरफुटी व तलाठी भरती रद्द करा यासाठी निषेध चालू आहेत। पनवेल महानगरपालिका क्षेत्र व रायगड जिल्ह्याच्या वतीने आज आम्ही पनवेल येथे जाहीर निषेध करत आहोत। पेपरफुटी व तलाठी जी भरती आहे ज्यामुळे जो घोटाळा झाला आहे त्या संदर्भात न्यायालयामध्ये या केसेस प्रलंबित आहेत। सरकारने लवकरात लवकर या ठिकाणी निपक्षपातीपणे याचा जो आहे तो निकाल लावावा आणि दोषींना यामध्ये शासन व्हावं आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळावा अशी आम्ही तमाम जनतेच्या वतीने या ठिकाणी मागणी करत आहोत। जय आप। ब्युरो रिपोर्ट, दिशा न्यूज, पनवेल। दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा।